गेले काही दिवस सातत्याने माननीय नाथाभाऊ खडसेंवर प्रसार माध्यमाच्या माध्यमातून विरोधक निराधार आरोप करत आहेत। या आरोपामध्ये काही तथ्य नाही याची आम्हाला जाणीव आहे। केवळ भाजप सरकारला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे, परंतु सतत चाललेले आरोप पाहता भाजपच्या नैतिक मूल्याची परंपरा आमच्या नेत्यांनी याही पूर्वी घालून दिलेली आहे आणि त्या परंपरेला धरून नाथाभाऊ खडसे यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे मी मंत्रिपदाचा राजीनामा देतो अशा प्रकारचा मनोदय व्यक्त केलेला आहे। गेले 40 वर्ष नाथाभाऊ आम्ही या पक्षवाढीसाठी जीवाचं रान करतोय। नाथाभाऊला आम्ही चांगल्या प्रकारे ओळखतो, त्यामुळे नाथाभाऊंना पक्षवाढीमध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे हे आम्हाला माहीत असून सुद्धा नाथाभाऊंनी अनेक वेळेस प्रसार माध्यमाद्वारे आरोप करणाऱ्यांना सांगितलेलं आहे की ठोस पुरावे द्या, चौकशी करा। अशी मागणी करून सुद्धा कोणीही ठोस पुरावे अद्यापर्यंत देऊ शकले नाहीत। तरी पण नाथाभाऊंनी जो पण माझ्यावरचे आरोप आहे या आरोपाची पूर्णपणाने चौकशी होऊन मी निर्दोष सुटत नाही तोपर्यंत मी माझ्या पदाचा राजीनामा देण्याचा मनोदय मुख्यमंत्री महोदयाकडे व्यक्त केलेला आहे। मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्ष नाथाभाऊच्या पाठीमागं पूर्णपणानं भक्कमपणानं उभा आहे। आमच्या पार्टीतले स्थापनेपासूनचे ते एक ज्येष्ठ नेते आहेत आणि संकट काळात त्यांनी पार्टी या राज्यात वाढवली, पार्टीची बाजू मजबूतपणानं मांडली आणि त्यामुळेच हे सरकार येऊ शकलं। या आरोपा बेबुनियाद आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी नाथाभाऊच्या पाठीमागे भक्कमपणानं उभी। गेले 40 वर्ष आणीबाणीच्या कालखंडापासून तर आतापर्यंत जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी या माध्यमातून मी पक्षामध्ये काम करतो आहे आणि गेल्या 40 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पक्ष विस्तारासाठी आणि पक्षामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती समूहाला आणण्यासाठी स्वर्गीय प्रमोद महाजन, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे, अनेक माझ्या समोरच्या कालखंडाचे नेते यांच्या मार्गदर्शनासाठी मी काम करत आलेलो आहे। अनेक चढउतार मी जीवनामध्ये पाहिलेले आहे आणि या माध्यमातून संघर्ष करत करत 40 वर्षाच्या राजकीय जीवनाचा प्रवास करत संघर्ष करत या ठिकाणापर्यंत मी पोहोचलेला आणि अशा स्थितीमध्ये माझ्या 40 वर्षीय राजकीय जीवनामध्ये मी कधी सत्तेमध्ये होतो, कधी विरोधी पक्षनेता म्हणूनही काम केलं, परंतु यामध्ये 40 वर्षामध्ये आत्ता जो मीडिया ट्रायलचा हा प्रयोग आहे हा मी कधी अनुभवला नाही। मी सातत्यानं पहिल्या दिवसपासून तर आजपर्यंत आरोप करणारा नाही, सातत्यानं पहिल्या दिवसपासून सांगत आलेलो आहे की जो काही आरोप करता आहात त्याचे ठोस पुरावे, कागदपत्र, सही शिक्क्यानिशी द्यावे। तर या क्षणापर्यंत एकही कागदपत्र विरोधक देऊ शकले नाही। अगदी काँग्रेसच्या सचिन सावंत यांना एका चॅनलवर मी आव्हान केलं होतं एका जमिनीच्या किमतीच्या संदर्भामध्ये की तुम्ही ही किंमत आहे सरकारच्या माध्यमातून मला दाखवून द्या की ही तुम्ही जे 400 कोटी आणि 500 कोटीच्या किमतीच्या वाढवून सांगता आहे या जमिनीची किंमत ही 8 कोटी आहे आजच्या बाजारभावाप्रमाणे। ते जर सिद्ध करून दाखवलं तर एका क्षणामध्ये मी राजकारणामधून त्याग करेल। मंत्रिपदाचा राजीनामा देईल असं नव्हतं म्हटलं, राजकारणातनं त्याग करेल, राजकारण सोडून देईल, पण पुरावा द्या, नाही तर तोंड काळं करा। अजूनपर्यंत मी वाट पाहतो आहे। मी त्या आदरणीय दमानी मॅडमला हे सांगितलं होतं की जे काही प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिशाभूल करणारे कागदपत्र दिलेले आहेत
हे सारे कागदपत्र निवडणुकीच्या ॲफिडेव्हिटमध्ये मी दिलेलेच आहे. त्या ॲफिडेव्हिटच्या बाहेर जर काही असेल तर माझी आमदारकी रद्द होऊ शकते त्यामधून. परंतु मीडियामध्ये जाऊन चीप पॉप्युलरिटीसाठी काहीतरी आरोप करायचे. जावयानं सोनाटा गाडी घेतली त्याचं म्हणे की सेकंड हँड गाडी, आणि म्हणे की कोणती लिमोजिन गाडी घेतली, त्याचाही मी म्हटलं होतं की पुरावा द्या. ही गाडी 2008ची आहे. ज्यावेळेस ही गाडी घेतली 2012ला सेकंड हँड, त्यावेळेस ते माझे जावई नव्हते. 2013ला झालं लग्न मुलीचं. परंतु या संदर्भात बेछूट आरोप करायचे. या क्षणापर्यंत पुरावा दिला नाही देशी आहे का विदेशी आहे. तो या ठिकाणी त्यांच्याही संदर्भामध्ये कधी पुण्याच्या जमिनीच्या संदर्भामध्ये केलं असेल. मी वारंवार सांगितलं या क्षणापर्यंत पुण्याच्या जमिनीच्या भोसरीच्या जमिनीच्या संदर्भामध्ये MIDCने 1 रुपया सुद्धा 48 वर्षात त्या व्यक्तीला दिलेला नाहीये ना. त्याचं प्रोसिडिंग केलेलं, जे केलेलं होतं ते लॅब झालेलं आहे. आपण एखाद्या व्यक्तीला 48 वर्ष तुम्ही पेमेंट देणार नाही, त्या ठिकाणी उलट त्या जमिनीवर तुम्ही अतिक्रमण करून त्याचा म्हणजे संबंध पैसे न देता तुम्ही त्याच्यावर बांधकाम करणं, आणि या ठिकाणी झालेले जे व्यवहार आहे तो व्यक्ती केलेले व्यवहार आहे. या संदर्भात कोणताही व्यवहार बेकायदेशीर नाही असं महसूल विभागाने आधीच स्पष्ट केलेलं आहे. या जमिनीच्या संदर्भात वारंवार खुलासे करत असताना मी आजही हे सांगतो आरोप करणाऱ्यांना की या संदर्भामध्ये किती रुपये दिले, केव्हा तुम्ही जमीन संपादित केली, या संदर्भातला पुरावा आजही त्यांनी द्यावा. आता हे पुरावे देण्याच्या संदर्भात पुढे येणारच आहे. परंतु काहीतरी चुकीचे सांगितली माहिती. ज्या ॲग्रिकल्चर कॉलेजच्या संदर्भामधला विषय हेमंत गावंडेंनी काढला की त्या ठिकाणी ॲग्रिकल्चर कॉलेजची जमीन, पूर्ण गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर कॉलेजची जमीन या व्यक्तीने बनावट कागदपत्र तयार करून त्याच्या नावावर लावली. सातबाराच नावावर करून टाकला पुण्याच्या गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर कॉलेजचा. आणि त्याची तक्रार पोलीस स्टेशनला आमच्या डीनने दिली. अधिष्ठाताने दिल्यानंतर सुद्धा पोलीस त्या तक्रारीची चौकशी करत नव्हते, FIR करत नव्हते. आणि त्या ठिकाणी कृषी मंत्री म्हणून मी पोलिसांना त्या ठिकाणी सूचना केली. त्याने म्हटलेले की निर्देश दिले. मी सूचना केली की एवढा मोठा घोळ आहे, 400 कोटी रुपयाचा आहे TDR ची जमीन, आणि सरकारची माझ्या खात्याची जमीन जर कोणी हडप करत असेल तर मी काही त्याला आरती ओवाळा असं तर सांगू शकत नाही. आणि त्यामुळे FIR दाखल करायला लावला. त्या याच्यानंतर चौकशीत सिद्ध झालं की यांनी बनावट कागदपत्र केलेले आहेत. त्यामध्ये अपिलामध्ये गेल्यानंतर त्या संदर्भामधली जमीन सरकारकडे परत आली. ही 400 कोटी रुपयाची जी सातबाराची उतार त्याच्या नावावर लागलेली होती. म्हणजे तर सरकारचं हे जोपासायचं आहे. असे अनेक बेछूट आरोप. काल कोणी तांडेला आणलं त्याचा आरोप केला. एकही परवाना या संदर्भामध्ये आम्ही दिलेलाच नाही आहे. जर परवानाच दिलेला नाही त्या संदर्भामध्ये तर कोटी मागितलं 10 कोटी उचलली जेबकी लावली टाळ्याला, असा जो प्रकार मधल्या कालखंडात झाला. जे प्रस्तावापूर्वी गजानन पाटलांच्या तुम्ही सांगता तो प्रस्तावच माझ्याकडे प्रलंबित नव्हता. तो प्रस्ताव मी नाकारलेला होता. 25 फेब्रुवारीला हा प्रस्ताव नाकारला आणि मे महिन्यामध्ये जर मला पैसे मागितले या संदर्भामधले. म्हणजे यामध्ये जे तथ्यहीन आरोप आहे वेगवेगळे मी अनेक सांगू शकेल यामध्ये. आणि मी पहिल्या दिवसापासून टीव्हीवर जाऊन सुद्धा हे सातत्यानं सांगायला एक ठोस पुरावा द्या. या ठिकाणी एक क्षणभर सुद्धा राहण्याचा मला अधिकार नाही. जर ह्या संदर्भातले पुरावे आले ठोस तर एक सुद्धा क्षण मी याच्यावर राहणार नाही. वारंवार सांगून सुद्धा जी ट्रायल चाललेली आहे यामध्ये, आणि या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टी आणि सरकारला बदनाम करण्याचं काम या ठिकाणी करण्याचं जे चालू आहे यामध्ये, म्हणून मी स्वतःच मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. या माध्यमातून चौकशी होऊन जमिनीच्या कालखंडामध्ये नितीनजी गडकरी आहेत, अडवाणी जे आहेत त्यांच्यावरही आरोप झाले. तर चौकशीमध्ये त्या तथ्य नाही असं आढळून आलं आहे. आणि तशा स्वरूपाची चौकशी व्हावी. राज्य सरकार म्हणून ज्या ज्या खात्यांचा कारभार मी केला त्या खात्यांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतले. सरकारच्या माध्यमातून आज महसूल, कृषी, पणन वगैरे या खात्यांचे 119 निर्णय मी घेतले. या संदर्भामध्ये या निर्णयाचा फटका बऱ्याच जणांना बसला सुद्धा. ज्यावेळेस सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत असतो तर काही स्वार्थी लोकांना त्याचा फटका बसत असतो. वक्फ जमिनीच्या संदर्भामध्ये कठोरपणे निर्णय मी घेतला की या साऱ्या जमिनी ज्या आहेत त्या वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनी आहेत. कोणी जर याचा गैरकायदा खरेदी केली असेल त्या सर्व परत घेण्याच्या संदर्भामधला GR मी काढला.
ज्यांनी ज्यांनी या बेकायदेशीर घेतलेल्या जमिनी आहेत त्या संदर्भामध्ये नक्कीच फटका बसणार आहे. पुण्यामध्येही अनेक जमिनी अशा आहेत की त्या जमिनी बेकायदेशीरित्या बनावट कागदपत्र तयार केले म्हणून मी त्या सरकार जमा केल्या. अगदी येरवड्याजवळची 10 एकर जमीन ही मागच्याच महिन्यापासून प्रक्रिया करून ती सरकार जमा केली. आता अशा कालखंडामध्ये हे जे आहे प्रकार, तर हे प्रकार करत असताना शासनाची एक भूमिका मी स्पष्टपणे आणि कठोरपणे मांडली. मी सातत्यानं महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर सुद्धा माझी भूमिका ही स्पष्टपणे मांडत आलेली आहे आणि त्याच्याहीमुळे अनेकांचे मला दुखावत आहे त्याची मला जाणीव आहे. परंतु या ठिकाणी पक्षाच्या हितासाठी आणि माझ्या पक्षाच्या विस्तारासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते आयुष्यभर मी केलेलं आहे. आणि या माध्यमातून आज 40 वर्ष जे राजकीय जीवन माझं आहे ते कुणीतरी या मीडिया ट्रायलच्या माध्यमातून दिशाभूल करणाऱ्या बातम्यांच्या मधून डॅमेज करून पाहत असेल तर जे कोणी असतील जे काही आहे ते समोर आले पाहिजे. आणि या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी मी पुरावे मागितले आहे. आता या संदर्भामध्ये काही चौकशी करावी अशी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. मी सांगणार आहे की तुमच्याकडचे जे पुरावे असतील ते तिथं द्या, कागदपत्रासहित द्या. माझ्याजवळचे जे कागदपत्र आहे मी वारंवार माझ्या फेसबुकवर टाकलेले आहे. एकनाथ खडसे BJP म्हणून माझा फेसबुकचा हेही आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही सगळे कागदपत्र पाहू शकता. निवडणुकीच्या कालखंडामध्ये दिलेले ॲफिडेव्हिट पाहू शकता. त्या भोसरीच्या जमिनीच्या संदर्भामध्ये MIDCनेच काय लिहिलेलं आहे, MIDCने स्वतः लिहिलेलं आहे. त्याचे CO वगैरे स्वतः लिहून दिलं आहे सही शिक्क्यानिशी की ही जमीन भूसंपादन केलेली नाही, या जमिनीचं पेमेंट दिलेलं नाही. ही जमिनीच्या संदर्भामध्ये पेमेंट मिळावं म्हणून जो मूळ जमीन मालक आहे त्याने मायनाने उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल केला 2015ला की तुम्ही 48 वर्ष झाली माझी जमीन अटकून ठेवली, रुपयासुद्धा मला देत नाही, पेमेंट द्यावं म्हणून हायकोर्टात दावा दाखल आहे. आणि जोपर्यंत हायकोर्टाचा त्याच्यात निर्णय होत नाही तोपर्यंत या संदर्भामध्ये त्याने त्या संदर्भामध्ये या मागणीच केलेली की मला पैसे द्या, तेही दिलेले नाही. मग उद्योग विभागाचाच एक GR आहे 1995चा की कोणतीही कारवाई संपादनाच्या संदर्भामध्ये 2 वर्षाच्या जर पूर्ण झाली नाही तर ती कारवाई जे अवॉर्ड आहे ते आपोआपच लॅप्स होतं. हा सरकारचा नियम आहे. हा काही सरकारी जमीन खरेदी केली आणि तुमच्या पदाचा दुरुपयोग केला अशातला नाही, व्यक्ती टू व्यक्ती झालेला व्यवहार आहे. जर ती खरंच MIDCच्या मालकीची असती तर MIDCचं नाव मध्यस्थीत आलं असतं. इतर हक्कामध्ये जे गेलेलं नाव त्या ठिकाणी ते इतर हक्कामध्येही त्याच्या संमतीशिवाय एकतर्फी टाकलेलं नाव आहे अशी तक्रार त्याने ज्यावेळेस इतर हक्कामध्ये जमिनीचं नाव टाकलं त्याच वेळेस केलेली आहे. त्याच वेळेस त्याने केली, आज नाही केलेली. म्हणजे कुणाची जमीन जबरदस्तीनं घ्यायची ना 48 वर्ष त्याला फिरवत राहायचं, ही जी त्याची तक्रार होती तर त्यानुसार ही जमिनीचं काय याचा उपयोग केला, जे काही असेल नसेल, जे आरोप असतील नसतील याची संपूर्णपणे चौकशी झाली पाहिजे. राज्याच्या विधानसभेमध्ये सातत्यानेच या संदर्भामध्ये सरकारची भूमिका आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका मी स्पष्टपणे मांडलेली आहे. अनेक कायदे मी या संदर्भामध्ये जे कधी 50 वर्षात झाले नाहीत अशा कायद्यांमध्ये मी बदल केला. शेतकऱ्यांच्या आकारपड जमिनी परत देण्याचा विषय असो, का वारसाच्या नोंदी करत असताना स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा निर्णय असो, का त्या संदर्भामध्ये येण्याची परवानगी रद्द करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय असो, कितीतरी 119 निर्णय जे आहेत हे फास्ट निर्णय, इतक्या वेगाने निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या मान्यतेने आणि विधानसभेच्या मान्यतेने कायदे बदलून टाकले. ज्या ठिकाणी असं सक्रिय हे करत असताना आत्ताही कुणी म्हणत होतं की नाथभाऊ अज्ञातवासात गेले, काय काय बातम्या दाखवत होते. नाथभाऊ अज्ञातवासात जाण्यासारखा काही पांडवांसारखा हे नाही आहे, एवढा मोठा नाही आहे. यामध्ये मला हे माहिती होतं की कृषी मंत्री म्हणून आता हे 15 दिवस चालले, आम्ही त्याच ठिकाणी डिस्टर्ब होतो. कृषी मंत्री म्हणून माझी जबाबदारी होती या ठिकाणी बियाणं द्यायचं आहे, मोफत बियाणं द्यायचं आहे, खतं मला पुरवायचे आहेत, हंगामपूर्व पेरणीपूर्व जी काही व्यवस्था करायची आहे ते मला करणं अर्जंट होतं आणि ते करणं गरजेचं आहे. नाहीतर ज्या ठिकाणी जायचो त्या ठिकाणी मीडिया मला जेवही देत नव्हतं. त्या ठिकाणी मीडिया मला असा हे ते 24 तास माझ्या घरावर दरवाजेच असले ते एखादा चांगला दाऊदचा गुंड या ठिकाणी आलेला, कारण दाऊदशी माझे संबंध असल्याचा आरोप मधल्या कालखंडात झाला. त्याच्यामध्ये हे सिद्ध होऊ शकलेलं नाही. दाऊदच्या वारंवार पोलिसांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये वर्षभरामध्ये कोणत्याही प्रकारचा कॉल इंटरनॅशनल कॉलच आलेला नाही किंवा कॉलही गेलेला नाही आहे, बनावट आहे. आणि जो हॅकिंग करणारा हॅकर आहे, हॅकर म्हणजे काय, चोर, त्याचा अर्थात चोर आहे. त्या चोरावर तुम्ही विश्वास ठेवता, याने केलेला आहे. आणि त्या ठिकाणी
पाकिस्तानचे सारी साईट हॅक करणं हा गुन्हा नाही आहे, हा देशद्रोहाचा गुन्हा आहे या संदर्भामध्ये. आणि वारंवार तशा स्वरूपाच्या दाखवत असताना मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे की ह्या हॅकिंग बिकिंग या प्रकाराचे ATSच्या माध्यमातून तुमची चौकशी सुरू आहे. त्या बरोबरीला ज्या लोकांनी या संदर्भामध्ये आरोप केलेले आहेत त्यांच्याकडचे पुरावे घ्या, आणि जर ते पुरावे नसले त्यांच्याकडे आणि सिद्ध झालं नाही तर त्यांच्यावरही कार्यवाही करा. कुणाला बदनाम करण्याचं त्या ठिकाणी जर कोणी ठरवून केलं असेल तर ज्यांनी याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला दिशाभूल करण्यासाठी आणि जे काही याला असतील खोटे नाटे आरोप करणं, त्यावर पुरावा न देणं, याच्या संदर्भात आता गंभीर आहे देशद्रोहाच्या संदर्भामधला. त्यामुळे त्याचीही चौकशी करून जे कोणी असतील यांच्यावर असे गुन्हे दाखल झाले पाहिजे. कारण अफवा पसरवणं, देशाची बदनामी करणं, पाकिस्तान बरोबर हॅकिंग करणं हा गुन्हाच आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून. आणि या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केलेली आहे आणि त्यांना ही विनंती केली या ठिकाणी की इतके वर्ष झाले मी मेहनतीनं कष्टानं या पार्टीसाठी काम केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचे मी आभार मानतो आमच्या अध्यक्ष महोदयांचे की भारतीय जनता पार्टी भक्कमपणे नाथाभाऊच्या पाठीशी उभी राहिली आहे, उद्याही राहणारच आहे असं त्यांनी सांगितलेलंच आहे. त्यामुळे पक्ष म्हणून माझ्या पाठीमागे भक्कमपणे आज उभा आहे. आणि या माध्यमातून मला विश्वास आहे माझ्या या राजकीय जीवनामध्ये अनेक आरोप झाले त्या संदर्भामध्ये, परंतु निव्वळ माणसाला बदनाम करण्यासाठी जर दिशाभूल करणे म्हणजे की 15 दिवस मीडिया किंवा प्रिंट मीडिया किंवा याच्यात जर दिशाभूल करणाऱ्या बातम्या आलेल्या आहेत, त्याच बाजूला जर पुरावे छापले असते तर मला अधिक आनंद वाटला असता. यामधून मी आपल्या याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी ही विनंती केली की सर्वंकष चर्चा व्हावी, चौकशी व्हावी. भारतीय जनता पार्टीने नेहमीच नैतिक मूल्यांचं या ठिकाणी पालन केलेलं आहे. ज्या वेळेस गडकरी साहेब असतील, अडवाणी साहेब असतील का अन्य कोणी असतील त्यांच्यावर अशा स्वरूपाचे आक्षेप आणि आरोप झाले त्या संदर्भामध्ये त्यांनी पदावर दूर राहणं पसंत केलं. आणि जोपर्यंत अशा स्वरूपाच्या आरोपामधलं निर्दोषत्व सिद्ध होत नाही तोपर्यंत पदावर येणं हे अनुचित आहे, ही भारतीय जनता पार्टीची धारणा आहे. आणि त्यामुळे हे आरोप दिशाभूल करणारे असले, बेछूट आरोप असले, एखादा व्यक्तिगत बदनाम करणारे आरोप जरी असले तरी या संदर्भामध्ये मी आज मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे की मला माझ्या पदाचा राजीनामा द्यायची इच्छा आहे. त्या संदर्भामध्ये इथून गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी माझा राजीनामा देणार आहे. आणि जोपर्यंत या संदर्भामधली चौकशी होऊन तथ्य समोर येत नाही तोपर्यंत या पदावर मी राहणार नाही असंच मी सांगितलेलं आहे. पण माझी ही फोन सांगितलं आहे की सखोल चौकशीपर्यंत जाईल. दररोज हे सांगत आलो टीव्हीवर, दररोज प्रत्येक वेळी सांगत आलो एक पुरावा द्या, एक पुरावा द्या. कालही मी तेच सांगितलं, एक पुरावा द्या, सोडून देतो. पण पुरावे द्यायचे नाही, एखाद्याला छळायचं, मानसिक छळायचं, मीडिया ट्रायल चालवत राहायचे हे मला वाटते की योग्य नाही आहे. आणि अशा स्वरूपाच्या याला भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचं जे कोणी कटकारस्थान केलेलं आहे या चौकशीमधून बाहेर येईल असा मला विश्वास आहे. चला.